मित्रांनो, तुमच्यासोबत सुद्धा जर असंच होत असेल तर हा प्रॉब्लेम कदाचित तुमच्या बॉडीचा नसून तुमच्या गाडीचा असू शकतो। किंवा आपण असं म्हणू की ज्या पद्धतीने तुम्ही गाडी वापरताय त्या पद्धतीमुळे तो होऊ शकतो। आणि ह्या प्रॉब्लेमचं मूळ आहे चुकीची ड्रायव्हिंग पोझिशनमध्ये गाडी चालवणं किंवा ड्रायव्हिंग सीट चुकीच्या पद्धतीने ऍडजस्ट करून मग गाडी चालवणं। आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा अतिशय महत्त्वाचा पण अतिशय दुर्लक्षित असा विषय आपण कव्हर केलेला आहे की तुम्हाला कशा पद्धतीने योग्य ड्रायव्हिंग पोझिशन आपली शोधून काढायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। तर मंडळी, सर्वप्रथम आपण आपल्या पायांची ऍडजस्टमेंट कशी करायची आहे ते बघून घेऊ। आता तुम्ही जर बघितलं तर माझे पाय आता पूर्णपणे असे ताठ स्ट्रेच झालेले आहेत। तर अशी आपल्याला पोझिशन कधी ठेवायची नाहीये, कारण ह्यानी आपल्याला बेसिकली ॲक्सिलरेटर, ब्रेक किंवा क्लच ऑपरेट करताना पाय आपला खूप स्ट्रेच करावा लागतो, पायावरती ताण पडतो। आणि तुम्ही जर बघितलं तर माझी टाचही आता जेमतेम टेकलेली आहे, म्हणजे पूर्ण फर्मली टेकलेली नाहीये। ह्या कंडिशनमध्ये जर मला ॲक्सिलरेटर किंवा ब्रेक ऑपरेट करायचा असेल तर मला पाय ताणून ते करावं लागतंय। ह्यानी आपला ॲक्सिलरेटर किंवा ब्रेकचा किंवा क्लचचा जो कंट्रोल असतो तो खूप कमी येतो। तसंच मित्रांनो, आपल्याला आपले पाय पूर्ण एवढे सुद्धा बेंड करायचे नाहीयेत। आता तुम्ही जर बघितलं तर मी सीट खूप ह्याच्या डॅशबोर्डच्या किंवा हा जो भाग आहे त्याच्या माझे पाय खूप जवळ येतात। इथे आपले आता ही गाडी थोडीशी मोठी आहे, उंच आहे, त्याच्यामुळे माझे पाय लागत नाहीयेत, पण छोट्या गाड्यांमध्ये तुमचे गुडघे इथे लागू शकतात। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ॲक्सिलरेटर आणि ब्रेक ऑपरेट करताना तुमचा पाऊल जे आहे, म्हणजे हे जे पाऊल आहे हे तुम्हाला खूप वरती घ्यावं लागतं, तरच तुम्हाला ते ऑपरेट करता येतं। आणि मग तुमच्या ह्या भागावरती, म्हणजे ही नडगीची जी एरिया आहे किंवा पोटरी आहे त्याच्यावरती मग ताण पडतो आणि त्यांनी सुद्धा लॉंग ड्राईव्हमध्ये किंवा नॉर्मली सुद्धा गाडी चालवताना खूप त्रास होतो। मग ठेवायची कशी पायांची पोझिशन, काय पोझिशन अशी ठेवायची की जिथे आपल्याला गाडीवरती सुद्धा व्यवस्थित कंट्रोल राहील आणि आपल्याला एक कम्फर्टेबल पोझिशन मिळेल। तर आपल्याला पाय आपले साधारण ही सीट जी आहे ती अशा पोझिशनला ॲडजस्ट करायची की आपल्या पायामध्ये कम्फर्टेबल बेंड येईल आणि कुठल्याही परिस्थितीत आपले पाय ताठही होणार नाहीत आणि खूप जवळही येणार नाहीत। दुसरी गोष्ट, आपली टाच जी आहे ती फर्मली खालती टेकलेली असेल आणि आपल्याला ब्रेक किंवा तुमचा ॲक्सिलरेटर, क्लच हे ऑपरेट करताना कुठल्याही प्रकारचा ताण पायावरती येणार नाही। आता पुढची गोष्ट जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे आपल्या हाताची पोझिशन किंवा हात आपल्याला काय पद्धतीने ठेवायचे गाडी चालवताना। तर तुम्ही आत्ता बघितलं तर जसे पाय माझे आधी स्ट्रेच होते पूर्ण, तसेच आत्ता हात सुद्धा माझे पूर्णपणे ताणले गेलेले आहेत। आणि अशा कंडिशनमध्ये जेव्हा मी स्टिअरिंग वळवतोय तेव्हा तुम्ही बघू शकता की माझा हात पूर्ण सरळ होतोय। आणि ह्या कंडिशनमध्ये एकतर हे अनसेफही असतं, कारण दुर्दैवाने जर एखादा ॲक्सिडेंट तुमच्यासोबत झाला तर तुमचे जेव्हा हात किंवा पाय असे ताठ असतात तेव्हा जो इम्पॅक्ट समोरून येतो तो तुमच्या हाडांवरती सर्वात जास्त असतो। तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सुद्धा, आणि हे कन्व्हिनियंट पण होत नाही, कारण जेव्हा तुम्ही स्टिअरिंग वळवायचा प्रयत्न करता तेव्हा तुमचे हात स्ट्रेच होतात आणि मग हात लॉक होणं किंवा हातावरती ताण येणं ह्या गोष्टी त्याच्यातनं होऊ शकतात। तर आपल्याला जसं पायांचं आपण केलेलं होतं तसंच हाताचं सुद्धा आपल्याला एक कम्फर्टेबल अँगल शोधून काढायचा आहे की जिकडे आपल्या हातामध्ये कम्फर्टेबल बेंड आलेला असेल आणि हा जो बेंड आहे तो स्टिअरिंग वळवताना सुद्धा असला पाहिजे। आता तुम्ही जर बघितलं तर आता मी जेव्हा स्टिअरिंग वळवतो, मी सीट थोडीशी पुढे घेतली, तेव्हा तुम्ही बॅक सुद्धा ॲडजस्ट करू शकता, सीटची बॅक ॲडजस्ट करून सुद्धा हे करता येतं किंवा अख्खी सीट हलवून तुम्हाला करता येतं। तर आता तुम्ही बघितलं तर हा जो बेंड आलेला आहे त्यांनी मला वळवत असताना सुद्धा माझे हात बेंडेडच राहत आहेत, कुठेही ताठ होत नाहीत किंवा कुठेही त्याच्यावरती ताण येत नाहीये। तर हातांची सुद्धा अशीच एक कम्फर्टेबल पोझिशन ठेवायची। आता मित्रांनो, आपण हातांची पोझिशनही ॲडजस्ट केली, पायाची पोझिशन ॲडजस्ट केली, तसंच आपलं पाठ फार महत्त्वाची आहे। तर आत्ता तुम्ही जर बघितलं तर मी सीट पूर्णपणे तुम्ही बघितलं तर ताठ बसलेलो आहे मी। आपण असे आपले जुनी लोक कायम म्हणायचे की माणसाने नेहमी ताठ बसावं, ताठ चालावं, पण गाडीमध्ये मात्र हा नियम तुम्ही फॉलो करू नका, कारण जेव्हा तुम्ही असे ताठ बसता तेव्हा तुमच्या पाठीमध्ये आणि कमरेमध्ये गॅप पडते आणि सीटला तुमचा लंबार सपोर्ट अजिबात मिळत नाही। दुसरी गोष्ट, ही अजिबात कम्फर्टेबल ड्रायव्हिंग पोझिशन नाही आहे। त्यामुळे तुमची सीट बॅक जी आहे किंवा बॅकरेस्ट जे आहे ते नेहमी थोडंसं एका अँगलला पाहिजे, म्हणजे थोडंसं तुम्ही रिक्लाईन करा, म्हणजे पूर्ण खूप जास्त पण रिक्लाईन नाही करायचं, जेणेकरून आपले हात परत सरळ होतील किंवा आपली विजिबिलिटी हॅम्पर होईल, म्हणजे समोरच्या गोष्टी दिसणार नाहीत इतकंही आपल्याला मागे नाही घ्यायचं, पण एका कम्फर्टेबल रिक्लाईन अँगलला नेहमी आपल्याला सीट ठेवायची आहे।
जेणेकरून तुमच्या पाठीचं जे सगळं वजन आहे, वरच्या भागाचं जे सगळं वजन आहे ते तुमच्या मणक्यावरती येत नाही, तर ह्या सीट बॅकवरती जातं. आणि ज्यांना मणक्याचे त्रास आहेत, पाठीचे त्रास आहेत, त्यांना अशा पद्धतीचं सरळ सीट ठेवून तर अजून जास्त त्रास होतो. तर मंडळी, मी आत्ता तुम्हाला माझ्या हिशोबाने एक सीट ॲडजस्टमेंट कशी करायची ते करून दाखवलेलं आहे. पण प्रत्येकाची हाईट, प्रत्येकाची बिल्ड ही वेगळी असते. आता माझी वैयक्तिक जी हाईट आहे ती 5.5 फूट आहे, पण तुम्ही कदाचित उंच असू शकाल, माझ्यापेक्षा बुटके असू शकाल. तर आपल्याला ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स करून एक कम्फर्टेबल आणि योग्य ड्रायव्हिंग पोझिशन मिळालेली आहे का नाही हे शोधून काढण्यासाठी एक छोटासा ठोकताळा मी तुम्हाला आता सांगतो. तुमची सीट पूर्णपणे ॲडजस्ट करून झाली, म्हणजे पाय, हात आणि पाठ ह्या तिन्हीसाठी जेव्हा तुमची सीट ॲडजस्ट करून होईल, तेव्हा आपल्याला असं करायचं आहे की आपले हात पूर्णपणे स्ट्रेच करायचे आहेत आणि स्टिअरिंग व्हीलवरती ते आपल्याला ठेवायचे. आणि आपली जी मनगटं आहेत, म्हणजे ही दोन्ही हाताची मनगटं आहेत, ती कम्फर्टेबली रेस्ट होऊन आपले जे पुढचा म्हणजे ॲक्च्युअली जे हात असतात ते असे पूर्णपणे पुढे गेले पाहिजे, स्टिअरिंगच्या ते खालती नाही आले पाहिजे. तर हा एक साधा ठोकताळा तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला हे कळेल की तुम्ही तुमच्या हाईटच्या हिशोबाने किंवा तुमच्या एकंदर शरीर रचनेच्या हिशोबाने एक कम्फर्टेबल ड्रायव्हिंग पोझिशन जी सेफसुद्धा आहे अशी तुम्ही शोधून काढलेली आहेत की नाही. आजकालच्या बऱ्याचशा सगळ्या गाड्यांमध्ये अजून 2 ॲडजस्टमेंट्स आपल्याला एक्स्ट्रा मिळतात. सीटची हाईटही आपल्याला ॲडजस्ट करता येते. तर ह्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे, तर सीट हाईट अशासाठी दिलेली असते की आता ही तुम्ही जर बघितलं तर जरा मोठी गाडी आहे, उंच गाडी आहे आणि ह्याच्यामध्ये बॉनेट लाईन जी असते ती थोडीशी वरती असते. तर जेव्हा तुम्ही सीट हाईट ॲडजस्ट करत असाल तेव्हा ती अशा अँगलला ॲडजस्ट करायची किंवा अशा हाईटला ती न्यायची आहे की जेणेकरून तुम्हाला काचेची बॉर्डर पूर्ण म्हणजे व्यवस्थित जेव्हा तुम्ही सरळ बघाल तेव्हा तुम्हाला काचेची पूर्ण बॉर्डर दिसली पाहिजे. किंवा तुम्हाला जर अशा प्रकारच्या SUV गाडीमध्ये तुम्ही बसलेले असाल तर बॉनेट लाईन दिसली पाहिजे, बॉनेट थोडंसं व्हिजिबल झालं पाहिजे. अशा आपल्याला पोझिशनमध्ये सीट हाईट ॲडजस्ट करायची आहे. तसंच मित्रांनो, बऱ्याचशा गाड्यांमध्ये आजकाल स्टिअरिंगसुद्धा आपल्याला पुढे मागे किंवा वरती खालती करता येतं. त्याला तुम्ही जर इथे खालती बघितलं तर एक असा लिव्हर असतो, नॉर्मली सगळ्या गाड्यांना तो असाच असतो. तर तो लिव्हर आत्ता तुम्ही बघितलं तर मी रिलीज केल्यानंतर स्टिअरिंग फ्री होतं. ते तुम्हाला स्टिअरिंग जे आहे ते वर खाली म्हणजे अशा प्रकारचं मुवमेंटही त्याला असते आणि पुढे किंवा मागे असंही करता येतं. म्हणजे ह्याला रेक आणि रीच असं म्हणतात, स्टिअरिंग व्हील रेक रीच ॲडजस्ट. तर ह्याचाही तुम्ही वापर करू शकता. ही एक ॲडिशनल ॲडजस्टमेंट आहे. हे ॲडजस्ट करताना आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की स्टिअरिंग आपल्याला कुठेही डॅशबोर्डच्या वरती जाता कामा नये. आता मी जिथे बसलो आहे तिथून मला स्टिअरिंग हे डॅशबोर्डच्या वरती दिसतंय, हे असं होता कामा नाही आहे. आणि त्याच्यासाठी हे फीचर आपल्याला खूप कामी येतं. तर थोडंसं मी आत्ता स्टिअरिंग खालती घेतलं तर डॅशबोर्डच्या ते खालती गेलेलं आहे, जेणेकरून स्टिअरिंग व्हील माझे कुठलेही व्ह्यू ऑब्स्ट्रक्ट करणार नाही. तर ह्याही फीचर जर तुमच्या गाडीमध्ये असतील तर योग्य प्रकारे त्याचा वापर करून एक चांगली कम्फर्टेबल सेफ ड्रायव्हिंग पोझिशन तुम्ही मिळवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे व्हॉट्सॲपवरती किंवा इतरत्र आपल्या मित्रमंडळींबरोबर तो हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला एक लाईक द्या आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.